परतूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा ढिसाळ कारभार. झाकीर हुसेन चौक परिसरातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. सामाजिक कार्यकर्ते गौस शेख यांच्या तक्रारीकडे स्वच्छता निरीक्षक सतीश पंजगे यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप. परतूर शहरातील वॉर्डांमधील नागरी समस्या सोडवण्यात नगरपालिका प्रशासन किती उदासीन आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. शहरातील झाकीर हुसेन चौक शाळा आणि मेहबूब सुभानी मशीद समोरील मुख्य नाल्याचे घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असून, यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेच्या या निष्काळजीपणामुळे सामान्य जनतेचे आरोग्य पुरते धोक्यात आले असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारीला केराची टोपली. झाकीर हुसेन चौक परिसर आणि मशिदीच्या समोरील रस्त्यावरून रोज शेकडो नागरिक, लहान मुले आणि नमाज पठणासाठी जाणारे भाविक ये-जा करतात. रस्त्यावर पसरलेल्या नाल्याच्या घाण पाण्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गौस शेख यांनी स्वतः नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे निरीक्षक सतीश पंजगे यांच्याशी संपर्क साधून येथील दुरावस्था तात्काळ दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, स्वच्छता निरीक्षकांनी या संवेदनशील समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कामात दिरंगाई चालवली आहे. सामान्य जनतेची होते कोंडी. अधिकारी आणि प्रशासन केवळ कागदावरच स्वच्छतेचे दावे करत असल्याचे चित्र परतूर शहरात पाहायला मिळत आहे. वारंवार सांगूनही स्वच्छता निरीक्षक सतीश पंजगे काम करत नसल्याने, हा एक प्रकारे सामान्य जनतेवर आणि त्यांच्या हक्कांवर होत असलेला अन्यायच आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळा तोंडावर असताना अशा प्रकारे रस्त्यावर सांडपाणी साचल्याने परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आंदोलनाचा इशारा. झाकीर हुसेन चौक आणि मेहबूब सुभानी मशीद परिसरातील नाल्याची तात्काळ स्वच्छता करून रस्त्यावरील पाणी थांबवण्यात आले नाही, तर सामान्य जनतेला सोबत घेऊन नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गौस शेख व स्थानिक नागरिकांनी दिला आहे. आता तरी नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? आणि येथील नागरिकांना नरकयातनेतून मुक्ती मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.